नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला सर्वांना आवडतील अशा कोथिंबिरीच्या वड्या दाखवणार आहे। या ज्या वड्या आहेत त्या मला माझ्या आईने शिकवलेल्या आहे आणि त्या चवीला खूप छान लागतात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तुम्ही त्या अशाही खाऊ शकतात किंवा मग मुलांना टिफिनलाही देऊ शकतात। कशासोबत तुम्हाला तोंडी लावण्यासाठी त्या खूप छान लागतात। तर त्यासाठी मी ते सर्वात अगोदर कोथिंबीर आहे ती छान अशी निसून घेणार आहे। नंतर ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची। इथे संपूर्ण कोथिंबीर बघा मी निसून घेतलेली ती आपल्याला धुवून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला मिरचीचं एक वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी मी इथे लसूण घेतलेला आहे। लसूण फोडून तो आपल्याला सोलून घ्यायचा आहे। इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या देखील घेतलेल्या आहेत। हा जो लसूण आहे तो मी सोलून घेणार आहे। या ज्या वड्या आहेत त्या बनवायला खूप सोप्या आहे। शिवाय याला जे साहित्य लागतं ते सगळं आपल्या घरामध्येच अवेलेबल असतं। तर त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करायची। बघा मी ते लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे ती आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। यातच आपल्याला आता थोडेसे जिरे टाकून घ्यायचे। ज्याप्रमाणे आपण भज्यासाठी मिरची वाटतो तशीच सेम मिरची आपल्याला इथे वाटून घ्यायची। यात मी आता थोडंसं पाणी टाकणार आहे आणि जाडसरच आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आता यात मी थोडंसं पाणी टाकून हे वाटण वाटून घेणार आहे। तुम्ही या कोथिंबीरीच्या वड्या नक्की ट्राय करून बघा। घरात सर्वांना त्या आवडतील याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देते। कोथिंबीर मी ते स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। वड्या करताना हे नेहमी लक्षात ठेवायचे की कोथिंबीर चिरताना आपल्याला बारीक चिरायची, म्हणजे वड्या पाडल्यानंतर त्या कापताना मध्ये मध्ये येत नाही। तर बघा या पद्धतीने मी कोथिंबीर चिरून घेत आहे। मस्त अशी बारीक ती मी ते चिरून घेणार आहे। मी गॅसवर पाणी गरम करत ठेवलेलं आहे। आता ही जी कोथिंबीर आहे ती आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे। त्यात आपल्याला चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि बेसन पीठ आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा आपल्याला एक्स्ट्रा पाणी लगेचच ॲड करायचं नाही आहे, कारण आपण जी कोथिंबीर आहे ती धुवून घेतलेली आहे त्यामुळे तिचं अंगचंच असं पाणी सुटतं। तर त्यामुळे लगेचच पाणी टाकण्याची घाई करायची नाही, नाहीतर हे जे पीठ आहे ते खूप पातळ बनतं। चवीपुरतं मी यात मीठ टाकलेलं आहे ना। आता आपल्याला हे हाताने व्यवस्थित मिक्स करून याचं पीठ मळून घ्यायचं आहे। आपण जी मिरची वाटून घेतलेली तीही यात टाकून घ्यायची आहे। लगेचच पाणी आपल्याला ॲड करायचं नाही आहे। कोथिंबीरीमध्ये जे पाणी असतं त्यातच अगोदर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। जर ते आपल्याला घट्ट वाटलं तर आपण वरतून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। मला इथे पीठ थोडंसं सैलसर वाटलं म्हणून मी त्यात थोडंसं बेसन पीठ अजून ॲड केलेलं आहे आणि पुन्हा ते मळून घ्यायचं आहे। घट्टसर असा आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे। तुम्हाला जर हे हाताला चिकटते असं वाटलं तर आपल्याला थोडंसं तेल घेऊन ते मळून घ्यायचं आहे। इथे मी चाळणीला तेल लावून ते मी ग्रीस करून घेणार आहे। यावर आपल्याला आपण जे वड्यांचं मिश्रण बनवणार आहोत ते ठेवून घेणार आहोत। आता मी ते याला ब्रशने ऑइलिंग करून घेतलेली आहे। आता हे जे आपण पीठ मळलेले त्याचे असे मुटके करून घ्यायचे आणि ते या पद्धतीने आपल्याला लांबट आकारामध्ये रोल करून घ्यायचे आहेत। तेलाचा हात घ्यायचा आहे म्हणजे हे जे पीठ आहे ते आपल्या हाताला चिकटत नाही। तर बघा या पद्धतीने मी हे लांबट असे गोळे बनवून घेतलेले आणि ते आपल्याला या चाळणीवर ठेवून घ्यायचे। थोडं अंतर ठेवून आपल्याला ते ठेवायचे आहेत, जेणेकरून त्यांना व्यवस्थित अशी वाफ लागेल आणि त्या छान शिजून तयार होतील। इथे पातेल्यामध्ये पाणी मी गरम करत ठेवलेलंच होतं। बघा पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। त्यावर आपल्याला ह्या वड्यांचं मिश्रण ठेवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून चांगलं 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला ह्या ज्या वड्या आहेत त्या शिजून घ्यायच्या आहेत। 10 मिनिटांनंतर आपल्या ज्या वड्या आहेत त्या छान अशा शिजून तयार आहेत। आता आपण त्या चॉपिंग बोर्डवर काढून घेऊयात। वड्या आपल्याला थोड्याशा थंड होऊ द्यायच्या आहे, नंतरच कापायच्या आहेत कारण ते खूप गरम असतं। चाकूला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हे जे पीठ आहे ते चाकूला चिटकत नाही आणि वड्याही पटपट बनतात। बघा किती छान पटपट असं हे कट होतं आहे। वड्यांचा शेपही छान मेंटेन राहतो आहे। बघा आता ह्या वड्या ज्या आहेत त्या मी एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहे। आता तव्यावर मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि ते मी गरम करायला ठेवून दिलेले आहे। त्यात आपल्याला ह्या ज्या वड्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहे। बनवायला अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे। कुणीही ते आरामात बनवू शकेल। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करायची आहे आणि चवीला या वड्या कशा बनल्या तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। बघा आता तेलामध्ये या वड्या टाकून त्या दोन्ही साईडनी मी खरपूस अशा तळून घेणार आहे। खूप छान असा सुगंध या वड्यांचा येतो आहे। आमच्या घरात तर सर्वांच्या फेवरेट आहेत। तुमच्याही घरातल्या सर्वांनाच त्या नक्की आवडतील, त्यामुळे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करायची आहे। आवडल्यास चॅनलही सबस्क्राईब करायचं आहे। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकन दाबायलाही विसरायचं नाही आहे। बघा मस्त अशा खरपूस आपल्या कोथिंबीरीच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहे। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।